नमस्कार. करवीर तारेच्या आणखी एका एपिसोडमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते, पण आज अनेक यशस्वी स्त्रियांच्या पाठीशी उभे असणारे आमचे बंधुराज अर्थात इंटरनॅशनल रिसोर्स बँकेचे सर्वेसर्वा अमरसिंह राजे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. नमस्कार दादा. प्रथम तुमचं आमच्या ताराणीच्या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत. आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचा पहिल्यांदा तुमच्या कार्याचा थोडक्यात परिचय आणि तुमचं नाव आणि कार्याचं थोडीशी माहिती आमच्या दर्शकांना करून द्या. माझं नाव अमरसिंह शिवाजीराव जगदाळे सरकार. मी गेली 5 वर्ष या इंटरनॅशनल रिसोर्स बँकेच्या सोबत काम करतो. इंटरनॅशनल रिसोर्स बँकेने डिजिटल बँकिंग क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि महाराष्ट्रातील मला वाटतं की महाराष्ट्रातील पहिलीच फिनटेक कंपनी आहे एका मराठी माणसाची की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये डिजिटल बँकिंगला सुरुवात केलेली आहे. आणि गेल्या 5 वर्षापासून आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करतो आहोत. लोकांना बँकिंगच्या संदर्भामध्ये सजग करतो, आर्थिक साक्षरता करतो आहोत. मगाशी ओघाने तुमच्याशी बोलताना एक कन्सेप्ट समोर आली, ती म्हणजे IRBची ग्रामसारिका कन्सेप्ट. ही कन्सेप्ट नेमकी काय आहे आणि या उपक्रमाबद्दल, नेमका ह्या उपक्रमाचा ग्रामसारिका म्हणून जो उपक्रम आहे त्याचा नेमका उद्देश काय आहे याबद्दल काय सांगा. ग्रामसेविका ही संकल्पना महिलांच्यासाठी आमच्या बँकेने सुरू केलेली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सेवा, त्यांना नवोद्योजकीय संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्यामध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम काम करतो. आणि या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना बँकिंग आणि वित्त क्षेत्रामध्ये नेतृत्व करता यावं, त्यांना याच्यामध्ये काम करता यावं यासाठी IRBनं त्यांच्यासाठी मार्गदर्शन आणि शिक्षणाची सोय केलेली आहे. आणि याच्या माध्यमातून त्यांना बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमध्ये महिलांना नेतृत्व करता यावं यासाठी हा उपक्रम आहे. हे ऐकून छान वाटलं की हा उपक्रम महिलांसाठी आहे. तर मला असं विचारायचं की महिलांसाठी म्हटल्यानंतर कोणत्या प्रकारची डिजिटल बँकिंग सेवा ही संस्था पुरवते, किंवा हा जो उपक्रम आहे जो महिलांसाठी आहे ते नेमकं कोणत्या प्रकारची बँकिंग सेवा पुरवताय मग तुम्ही या माध्यमातून? या माध्यमातून महिलांना डिजिटल बँकिंग जी आहे याची तोंड ओळख करून देणे. डिजिटल बँकेच्या माध्यमातून आपण काय केलेलं आहे की महिलांना त्याच्या माध्यमातून पैसे काढता यावेत, त्यांना आर्थिक सेवा देता याव्यात, इन्कम टॅक्स, GST आणि अशा प्रकारे 300 सेवा आहेत आमच्याकडे आर्थिक सेवा की ज्याच्या माध्यमातून महिला आपल्या घरात राहूनच आपल्या जवळच्या व्यक्तींना ह्या आर्थिक सेवा पुरवठा करतील, जेणेकरून त्या माध्यमातून त्यांचं आर्थिक साक्षरता पण होईल आणि समोरच्या माणसाची फसवणूक पण होणार नाही आणि त्याच्या बदल्यामध्ये सेवा विक्री केल्यामुळं त्या महिलांना 4 पैसे मिळतील. हा याच्या पाठीमागचा मुख्य गाभा आहे. खरोखरच चांगलं क्रांतिकारी पाऊल आहे. आणि मला असं विचारायचं की याच्यामुळे महिलांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने बदल झालाय, काय सांगाल याबद्दल? गेल्या 1-2 वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवतोय आणि या माध्यमातून बऱ्याच महिला आज ग्रामसारिका म्हणून काम करत आहेत आणि त्यांना त्यांच्या फावल्या वेळामध्ये काम करून त्यांच्या संसाराला हातभार लागेल इतकं त्या कमवत आहेत. आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास पण आलेला आहे की आम्ही काम करू शकतो. आणि आर्थिक कसं आहे की आता आर्थिक फसवणूक बऱ्याचशा गोष्टी होत आहेत आणि त्यापासून त्या महिला सजग आहेत आणि त्या स्वतःही सजग आहेत आणि आपल्या मित्रमैत्रिणींना देखील सजग करतायत. छान सांगितली तुम्ही ही कन्सेप्ट, की ही कन्सेप्ट फक्त महिलांसाठी आणि घर बसून हे तुम्हाला करता येते. मला विचारायचं की अशा अनेक महिला असतील ज्यांना यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे?
जर कोणत्याही महिलेला IRBच्या ग्रामसारिका उपक्रमामध्ये सामील व्हायचं असेल तर त्याच्यासाठी 3 पायऱ्या आहेत. यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आमचं जे व्हर्च्युअल ऑफिस आहे www.internationalresourcebank.in.net या व्हर्च्युअल ऑफिसला तुम्हाला भेट द्यायची आहे. त्याच्या ठिकाणी आमचा एक कस्टमर केअरचा नंबर आहे. त्या कस्टमर केअरच्या नंबरवरती तुम्हाला तुमचं नवीन डाउनलोड केलेलं आधार कार्ड, तुमचा आयडेंटिटी साईज फोटो, तुमचं पॅन कार्ड, ईमेल ID आणि मोबाईल नंबर आम्हाला त्या व्हॉट्सअपवरती पाठवायचा आहे. ही झाली पहिली पायरी. त्याच्यानंतर दुसऱ्या पायरीमध्ये तुम्हाला जेव्हा तुमची ही डॉक्युमेंट्स आमच्याकडे येतात, आमचं सपोर्ट टीम त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करते आणि त्यानंतर तुम्हाला एक लिंक पाठवते. त्या लिंकवरती किंवा तुम्ही स्वतःही IRBच्या व्हर्च्युअल ऑफिसला व्हिजिट केलं तर त्या ठिकाणी पे ॲट IRB नावाचं एक टॅब आहे. त्या टॅबवरती जाऊन तुम्हाला तुमची पात्रता प्रवेश फी म्हणून एक ₹300 आहे, ती तुम्हाला पे करायची आहे आणि ती पे केल्यानंतर त्याचं स्क्रीनशॉट किंवा त्याची पावती तुम्हाला त्याच कस्टमर केअरच्या नंबरवरती पाठवायची आहे. ती पावती पाठवल्यानंतर आमची सपोर्ट टीम त्याचे व्हेरिफिकेशन करते आणि व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मेल ID वरती आणि तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती एक पेपर पाठवते. हा पेपर OLEPच्या माध्यमातून दिलेला असतो. आमचं जे IRBचं शिक्षण विभाग आहे, शिक्षण विभागाच्या माध्यमातून ओपन लर्निंग अँड एक्झाम पॅटर्नचा एक मुक्त शिक्षणाचा एक पॅटर्न आहे. त्या माध्यमातून ही तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. म्हणजे ओपन बुकसारखं तुम्हाला बघून पेपर लिहायचा आहे. या पेपरमध्ये 50 प्रश्न असतात. प्रत्येकी प्रश्नाला 2 मार्क असतात आणि तुम्हाला 100 पैकी 30 मार्क पडले की तुम्ही पास होता. ज्या वेळेला तुम्ही शेवटचा प्रश्न सोडवता त्याच वेळेला तुमचं पासिंग सर्टिफिकेट तुमच्या मेल ID वरती येतं आणि हे मेल ID वरती सर्टिफिकेट आल्यानंतर तुम्ही ह्या उपक्रमामध्ये इन होतात आणि त्याच्यानंतर तुमचं ID कार्ड, तुमचं पासिंगचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं आणि तुम्ही कामाला सुरुवात करू शकता. मला विचारायचं आहे की ग्रामसारिका ही संकल्पना फक्त महिलांसाठीच आहे का? आणि जर ती महिलांसाठी असेल तर ती तुम्हाला का आणावीशी वाटली? काय नेमका उद्देश होता? नेमकं काय मनात आलं? ग्रामसारिका ही कन्सेप्ट राबवावीशी वाटली कारण आज काय आहे की घर हे पैशावरती चालतं आणि आज प्रत्येकालाच ह्या महागाईच्या दिवसामध्ये एक्स्ट्रा पैसे कमवण्याची गरज आहे आणि बऱ्याचशा महिला त्या करतायत आहे. आणि त्यासाठी महिला काय करतात की त्यांच्या जवळचं जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती ती मार्ग शोधतात आणि त्याच्यावरती आलेल्या जाहिरातीला बोलून त्या इन्व्हेस्टमेंट करतात किंवा बऱ्याचशा गोष्टी असं करतात की त्यातून त्यांना पैसे मिळतील. पण त्याच्यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळेला त्यांची फसवणूक होते आणि योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्या महिला ज्या आहेत की नुकसानीत जातात आणि नंतर मग नको त्या गोष्टी म्हणून त्या गोष्टी टाळतात, व्यवसाय करण्याचे किंवा पैसे कमवण्याचे हे करतात. तसंच काही जाहिराती पण येतात की गृहउद्योग करा म्हणून आणि बऱ्याच वेळा महिला काय करतात की गृहउद्योग करण्यासाठी म्हणून भांडवल उभारणी जे आहे ते आपल्या पतीसोबत म्हणा किंवा वडिलांच्या सोबत म्हणा किंवा भावासोबत ज्याच्यासोबत आहे त्याच्याशी बोलून किंवा प्रसंगी वाद घालून देखील त्या भांडवल उभा करतात आणि गृहउद्योग सुरू करतात. आणि हा गृहउद्योग सुरू केल्यानंतर काय होतं की महिलांना ह्या उत्पादन करतात. महिला ह्या उत्पादक आहेत. पण त्या उत्पादन करत असताना त्याच्याबरोबर एक व्यवसाय म्हटलं की मार्केटिंग आलं, त्याचं मॅनेजमेंट आलं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीचं आणि हे सगळं करत असताना आपला संसार, घर सांभाळणं ह्या कुठंतरी त्यांची तारेवरची कसरत होते. आणि ह्या तारेवरची कसरत सांभाळताना काय होतं की मग नंतरनं गोष्टी जशा व्हायला हव्यात तशा होत नाहीत. मग त्यातून काय होतं की त्रागा निर्माण होतो आणि मग ते काय होतं की अशा वेळेला नको बाई ते झंझट म्हणून मग त्याच्याकडून थांबवलं जातं. मग काय होतं की याच्यामुळं काय होतं की वादविवाद होतात, म्हणजे घर संसार त्याच्यामुळे नातेसंबंधात बिघाड होतो. आता याची जर आपण बघितलं तर दुसरी बाजू बघितलं तर बऱ्याच वेळा काय होतं की महिला गृहउद्योग करतात, म्हणजे तुम्ही पापड म्हणा, लोणचे म्हणा, असे जे काही गृहउद्योग आहेत त्या करतात, ते उत्पादन करतात. पण त्याचं मार्केटिंग करावं यासाठी ते आपल्या नवऱ्यावरती किंवा भावावरती, मुलांच्यावरती, त्यांच्यावरती प्रेशर करतात की तुम्ही हे विका, तुम्ही विका. मग त्यांचं कसं आहे, त्यांचं स्वतःचं रुटीन सोडून तुमचं आणि हे करायचं म्हटलं की त्यांना थोडंसं हे होतं. काही लोक करतात, नाही असं नाही, पण प्रत्येकालाच ते जमतं असं होत नाही. आणि त्यामुळं काय होतं की तुझं तू कर म्हणून हे त्याच्यात वादच होतात. मग बऱ्याच वेळा काय होतं की मग वाद झाल्यामुळे मग तुमचं नातेसंबंध बिघडतात आणि मग कुटुंब संस्थेत कुठंतरी एक बॅकलॉग येतो आणि त्यामुळं ह्या गोष्टी कुठंतरी त्यांना मार्गदर्शन मिळत नाही, नेमकं काय करायचं आहे.
जाहिरातदार जाहिराती करतो, त्याचं प्रोडक्ट खपलं, त्याचं रॉ मटेरियल खपला की तो विषय संपतो. पण व्यवसायामध्ये बाकीच्या ज्या गोष्टी येतात त्याची तयारी ही महिलांची झालेली नसते आणि ती महिलांची तयारी झालेली नसल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी उद्भवतात. आता याच्यामध्ये दुसरी एक बाजू बघायची झाली तर आज म्हणजे आमच्या संशोधनामध्ये म्हणा किंवा आम्हाला असं आढळून आलेलं आहे की आजकाल ज्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्या महिला काय करतात की सोशल मीडियावरचं एक ट्रेंड आता आलेला आहे की शेअर मार्केटचा ट्रेंड आलेला आहे, शेअर मार्केटिंग ट्रेडिंगचा ट्रेंड आलेला आहे आणि आपल्या म्हणजे प्रत्येक महिला ही आपल्या पतीपासून म्हणा किंवा घरच्या काही ना काहीतरी पैसे काढून ठेवते आणि ती पैसे कुणालाही म्हणजे आपल्या पतीला न सांगता ती त्याच्यामध्ये गुंतवते आणि त्यांना काय म्हणजे आर्थिक सक्षम असल्यामुळे 10-15 हजारचं काय वाटत नाही आणि अशा माध्यमातून बऱ्याचशे महिलांची फसवणूक झालेली आहे आजच्या घडीला. डिमॅट अकाउंट काढतात, त्याच्या शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली बरं कुठलंही नॉलेज नसतं, जे जाहिरात आलेलं असते जाहिरातीवरती बघून त्या गुंतवणूक करतात. त्यांना स्वतःच त्याच्यातलं कधी हे घेतलेलं नसतं आणि व्हिडिओ बघून डॉक्टर होता येत नाही हे अजून आपल्या महिलांना समजलेलं नाही आहे. कारण युट्यूबवरचे चॅनलवरचे बरेचसे व्हिडिओ बघतात, बरेचसे मोटिवेटर आहेत, ट्रेडर्स आहेत, सगळे आहेत, पण ते लक्षात घ्या कधीही युट्यूबवरचे व्हिडिओ बघून डॉक्टर जसं होता येत नाही त्याच पद्धतीने गुंतवणूक करताना देखील त्याच्यातले धागेदोरे किंवा त्याचा अभ्यास करावा लागतो आणि मगच याच्यात गुंतवणूक करावं लागतं आणि अशामुळं महिलांची बरेचशी फसवणूक होते आणि त्यासाठी मला असं वाटतं की ह्याच्यासाठी तारा न्यूजने एक एक वेगळा एपिसोड करावा की शेअर मार्केटमधून महिलांनी कशा पद्धतीनं गुंतवणूक करावी का त्याच्यातून कसं फसू नये यासाठी मला तुम्हाला विनंती आहे की तारा न्यूजने याच्यावरती एक एपिसोड करावा आणि मला त्यासाठी त्याच्यात बोलवावं म्हणजे जेणेकरून ह्या विषयावरती आपली म्हणजे काय म्हणतो आपण विस्तृतपणे आपल्याला चर्चा करता येईल. नक्कीच यावर विचार झाला पाहिजे. खूप बेसिक गोष्टी तुम्ही सांगितल्या की केवळ अज्ञानपणातून काही गोष्टी आपण चुकू शकतो आणि ज्या गोष्टीसाठी आपण ती गोष्ट केली आहे ती नक्कीच आपल्या हातून होणार नसते, ती अर्धवट राहते आणि हे जर व्हायचं नसेल तर आपण नक्की एखादा एपिसोड दादांसाठी नक्कीच करायला हरकत नाही. आणि मला असं विचारायचं की हे सगळे कन्सेप्ट मांडत असताना तुम्ही ग्रामसारिका हा जो उपक्रम समोर आणलात, महिलांसाठी आणलात, आमच्या भगिनींसाठी आणलात, ग्रामसारिका हे नाव देण्यापाठीमागचं काय कारण होतं? ग्रामसारिका हे नाव दिलं कारण कोणत्याही नावाला हा अर्थ असतो, किंबहुना त्या नावाला अर्थ असेल तरच त्याच्या यशाची खात्री होत असते. आज जर बघितलात तर जगामध्ये भारताला सोन्याची खाण म्हणून ओळखलं जातं, किंबहुना आपला भारत देश सोन्याची खाण अजून आहे. कित्येक लोकांनी आपल्यावरती आक्रमण केली तर देखील आपण आहे त्या परिस्थितीमध्ये आहोत. आज आपली आर्थिक परिस्थिती चांगली आहे. तर काय आहे की प्राचीन भारतामध्ये ब्रिटिश पूर्व काळामध्ये प्रत्येक खेडी ही आर्थिकदृष्ट्या सक्षम होती आणि संस्कृतमध्ये, मैथिली भाषेमध्ये आणि पाली भाषेमध्ये खेड्यांना ग्राम म्हणून संबोधलं जातं. तसेच सारिका या शब्दाचा अर्थ आहे हृदयातील अप्रतिम सौंदर्याची खाण असलेली राजकुमारी. आत्ताच्या सोशल मीडियाच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर पापा की परी. जेव्हा जेव्हा कुटुंबावरती प्रतिकूल परिस्थिती येते त्या वेळेला आपल्या कुटुंबाला सावरण्याची जबाबदारी ही पापा की परी घेत असते. आपल्या वडिलांना आपल्या वाईट परिस्थितीमध्ये आपल्या वडिलांच्या पाठीशी उभा राहणारी, भावाच्या पाठीशी उभा राहणारी आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या नवऱ्याला समजून घेऊन त्याला साथ देणारी ही तीच राजकुमारी असते. प्रसंगी काय होतं की बऱ्याच वेळेला महिलांना आपण सोशल मीडियामध्ये पापा की परी म्हणून हिरवतो, पण तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, जेव्हा जेव्हा कुटुंबावरती प्रतिकूल परिस्थिती येते त्या वेळेला स्वतःच्या इच्छा आकांक्षांना मूठमाती देऊन कुटुंबाला सावरण्याचं काम ही त्या घरची मुलगीच करत असते किंवा त्या घरची जी कोण स्त्री असेल तीच करत असते आणि तीच ही त्या घरची राजकुमारी असते. म्हणून कसं असतं की प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करण्याची नैसर्गिक शक्ती म्हणजे सारिका आणि ह्या दोन शब्दांचा मिलाप म्हणून ग्रामसारिका हा शब्द आम्ही ह्या उपक्रमाला दिला. छान वाटलं. ग्रामसारिका हा या उपक्रमाबद्दल तुम्ही सांगितलं. ग्रामसारिका ही संकल्पना मला आणखी एक माझं स्वतःचं म्हणजे यातून तुम्ही जी इन्फॉर्मेशन सांगितली त्यातून हा प्रश्न मला पडला की असे काही एक्झाम्पल आहेत का या ग्रामसारिका उपक्रमामध्ये अनेक महिला सहभागी झाल्या असतील आणि त्यांचा वैयक्तिक अनुभव तुम्ही आमच्याशी शेअर कराल काय?
हो, बऱ्याच वेळा काय होतं की महिला ज्यावेळी येतात की त्यांना मुळात नेमकं बँकिंग आणि फायनान्स सेक्टर म्हटलं की महिलांना ह्याच्यापासून चार हात लांब जातात. त्यांना गणित नको असतात किंवा ऑफिसमध्ये येऊन बसून काम करायचं काय अशा एक गोष्टी चा एक बाऊ असतो त्यांना. तर त्यांना ज्यावेळेला आम्ही सांगतो की अशा काही गोष्टी करायच्या नाहीत. या माध्यमातून काय आहे की आज आम्ही महिलांना सांगितलं की तुमच्याकडे जर एखादा स्मार्टफोन असेल तर तुम्ही स्मार्टफोनमध्ये घरात बसून तुम्ही काम करू शकता. यासाठी आमच्या इंटरनॅशनल रिसोर्स बँकेनं एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आणि त्या हा जो प्लॅटफॉर्म आहे तो वेब बेस्ड पण आहे आणि मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे देखील आहे. आणि ह्या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला ज्या दैनंदिन गरजा आहेत, जसं की तुमचं मोबाईल रिचार्ज करायचा आहे, लाईट बिल भरायचं आहे, गॅस बुकिंग करायचं आहे, LIC प्रीमियम भरायचे आहे, अशा बऱ्याचशा ज्या सर्व्हिसेस आहेत किंवा तुमचा सोसायटीचा मेंटेनन्स पे करायचा आहे, ह्या गोष्टी तुम्ही करताच ते करताच. इव्हन दोस्त तुमच्या मैत्रिणी किंवा तुमच्या शेजाऱ्याच्या पाजाऱ्यांच्या देखील तुम्ही करू शकता आणि ह्या माध्यमातून तुम्हाला पे आउट जनरेट होतं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की ग्रामसेविका हा पार्ट टाइम तुम्हाला काम करायचं आहे. इथं फिक्स पगार ही संकल्पना नाही आहे. इथं तुम्ही जितकं काम कराल तितकं तुम्हाला पेआउट मिळतं. एकूण आपल्या 300 आर्थिक सेवा आहेत. त्या 300 आर्थिक सेवा तुम्ही जसं ह्यामध्ये एक पायरी तुम्ही प्रमोट होत जाल, म्हणजे प्रमोट इन द सेन्स की तुम्ही त्याच्यामध्ये जसं अभ्यास कराल, जसंच तुम्ही ग्रास्पिंग कराल यात काय आहे, तशी एक सेवा तुम्ही विकू शकाल. त्या माध्यमातून तुम्ही तुमचं उत्पन्न कमवू शकता. आज आमच्याकडे ज्या बायका आहेत त्या कोण ₹200 कमवतोय, कोण ₹20,000 महिन्याला कमवतोय. तर जिथे त्याच्या प्रत्येकीच्या अनुभवावरती आणि त्यांना मिळणाऱ्या वेळेनुसार आणि त्यांच्या शिक्षणानुसार त्या गोष्टी करतायत. मला विचारायचं की इंटरनॅशनल रिसोर्सेस सेवेच्या माध्यमातून आतापर्यंत तुम्ही खेड्यापाड्यातल्या किती गावाच्या पर्यंत पोहोचला आहात? आतापर्यंत तरी आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या 25 ते 30 खेड्यापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आमचा मानस आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता आम्ही हा उपक्रम राबवतो. त्यासाठी महाराष्ट्र शासन आम्हाला सहकार्य करतंय. त्यांच्यासोबत आमची बोलणी चालू आहे. वित्त जे मंत्रालय आहे त्याच्यासोबतल्या काही अधिकाऱ्यांशी, काही नेत्यांशी देखील आमची बोलणी चालू आहे आणि शासनाचा देखील याच्यामध्ये लवकरच सहभाग वाढणार आहे आणि त्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावाखेड्यापर्यंत जातोय आणि संपूर्ण हा भारत देशभर राबवणारा उपक्रम आहे. पण सुरुवातीला एक संशोधन किंवा एक अभ्यास प्रयोग म्हणून आम्ही महाराष्ट्र राज्याची निवड केली आणि त्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोल्हापूर जिल्हा आम्ही सुरुवात केलेली आहे. तर अतिशय ग्रामसारिका इंटरनॅशनल रिसोर्सेसच्या माध्यमातून ग्रामसारिका ही संकल्पना महिलांसाठी आणली. आज आपल्या स्टुडिओमध्ये अमरसिंह राजे आले. त्यांनी अतिशय सुंदर अशी माहिती दिली. मी त्यांचं मनापासून आभार मानते आणि नक्कीच तुम्ही ही इन्फॉर्मेशन ऐकली असेल, तुम्हीही या उपक्रमामध्ये सहभागी व्हा. ते त्यांचा नंबर देतीलच. आशा आहे की आजचा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल. धन्यवाद. धन्यवाद. जर आपल्याला ग्रामसारिका या उपक्रमात सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही 93 716 99 713 या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता. तसेच www.internationalresourcebank.in.net या व्हर्च्युअल ऑफिसला भेट देऊन देखील तुम्ही या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. या उपक्रमासाठी तुम्हाला फक्त ₹300 परीक्षा फी भरायची आहे. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडून कोणतंही शुल्क कोणीही आकारत नाही. धन्यवाद.